सिंह राशीतील ह्या नक्षत्र आणि चरण असलेल्या व्यक्तींनी हे श्लोक म्हणावे. चरण व नक्षत्र दोषासाठी श्लोक अर्थसहित. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या राशी, नक्षत्र, चरण याप्रमाणे विष्णू सहस्त्रनामातील काही महत्त्वाचे श्लोक विशिष्ट नक्षत्र, चरण दोष निवारण करण्यासाठी राशीनुसार विशिष्ट श्लोक दिलेले आहेत. जपसंख्या 108 वेळा करण्यास काही हरकत नाही. राशीनुसार विशिष्ट श्लोक म्हणावे पुढील प्रमाणे. महत्त्वाचे, आपली चंद्र रास सिंह रास असेल तर त्यामध्ये नक्षत्र, चरण कोणते आहे ते पाहावे व त्या श्लोकाचा जप करावा. रास सिंह, नक्षत्र मघा, चरण प्रथम. अशोकस्तारणस्तार शूर शौरीचनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिवेक्षणः. जो शोक नष्ट करणारा आहे, संकटातून तारून नेणारा असा मार्गदर्शक आणि प्रकाशमान तारा आहे. पराक्रमी योद्धा आहे, वसुदेव पुत्र, जो सर्वांचा स्वामी आहे. भक्तांसाठी नेहमी अनुकूल असणारा, अनेक प्रकारे भक्तांचे कल्याण करणारा, कमळधारी, ज्याचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह, नक्षत्र मघा, चरण द्वितीय. पद्मनाभो रविंद्राक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर्षी वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः. ज्याच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आहे, कमळासारख्या सुंदर डोळ्यांचे स्वामी आहेत, ज्याच्या अंतरंगात कमळासारखे तेज आहे, संपूर्ण विश्वाचा पालन करता, अत्यंत मोठी समृद्धी असलेला, परिपूर्ण सर्वश्रेष्ठ ऐश्वर्याने भरलेला, सनातन आणि सर्वज्ञाचा आत्मा, विशाल आणि सर्वज्ञ चक्षु असलेला, ज्याचा ध्वज गरुड आहे, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह, नक्षत्र मघा, चरण तृतीय. आतुल शरवो भीम समयज्ञो हवीर्हरि सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समिती जयः. जो अतुलनीय आहे, बलशाली आहे, अत्यंत भयानक रूप असलेला, योग्य वेळेचा नेमका विचार करणारा, यज्ञातील हविभार्ग घेणारा, ज्याच्यात सर्व शुभ लक्षणे आहेत, जो लक्ष्मीचा स्वामी आहे, युद्ध आणि संकटाचा अभ्यास असलेला, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह, नक्षत्र मघा, चरण चतुर्थ. विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदर सहा महीधरो महाभागो वेगवान मिताशनः. अविनाशी, मत्स्य अवतार धारण करणारा, सत्याचा मार्ग दाखवणारा, संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचा कारण असलेला, ज्याला यशोदा मातेने दोरीने बांधले होते, सहनशील असलेला, पृथ्वीला धारण करणारा, अत्यंत पुण्यवान, अतिवेग असलेला, अन्नाचे अमर्याद प्रमाणात सेवन करणाऱ्या, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, चरण प्रथम. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. सृष्टीचा उद्भव करणारा, संपूर्ण विश्व हलवू शकणारा, दिव्य गुण असलेला, लक्ष्मीचा आश्रयस्थान, सर्वोच्च परमेश्वर, कर्म करण्याचे साधन असलेला, सर्व क्रियांचे कारण असलेला, सर्वांचा कर्ता धर्ता, विविध प्रकाराने सृष्टीचे निर्मिती करणारा, अगाध समजून न येणारा, गूढ स्वरूप असलेल्या, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, चरण द्वितीय. व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः परब्धी परमस्पष्ट तुष्ट पुष्ट सुभेक्षणः. ध्येय ठरवून प्रयत्न करणारा, स्थैर्य ठेवणारा, चिरस्थायी, भक्तांना योग्य स्थान देणारा, असा अचल, अत्यंत महान समृद्धी असलेला, संपूर्ण स्पष्ट स्वरूप असून संतुष्ट राहणारा, पोषण करणारा, मंगलमय दृष्टी असलेल्या,
अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह नक्षत्र पूर्वा फाल्गुनी चरण तृतीय. रामो विरामो विरतो मार्गो नेयो नयो नयः वीरः शक्तिमतान् श्रेष्ठो धर्मो धर्म विवृत्तमः. आनंददायक, सर्व प्रकारच्या दुःखांचा अंत करणारा, विकारांपासून मुक्त असलेला, योग्य मार्गदर्शक, मोक्षाचा मार्ग दाखवणारा, योग्य मार्ग दाखवणारा, तसेच अयोग्य मार्गाचा नाश करणारा, अत्यंत पराक्रमी, सर्व शक्तिमानांमध्ये श्रेष्ठ, साक्षात धर्मस्वरूप असलेला, धर्म जाणणाऱ्यांमध्ये सर्वोत्तम असलेल्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह नक्षत्र पूर्वा फाल्गुनी चरण चतुर्थ. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. वैकुंठ स्थानाचा स्वामी, परब्रह्म स्वरूप, जीवनशक्ती, जीवांना प्राण देणारा, ओंकार स्वरूप, ब्रह्मांडाचा जन्मदाता, शत्रूचा नाश करणारा, सर्वव्यापी गतिमान शक्ती असलेला, भौतिक ज्ञानाने न कळणारा असा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रासिंह नक्षत्र उत्तरा फाल्गुनी चरण प्रथम. ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. जो सृष्टीतील ऋतूंचा निर्माता आहे, सुदर्शन चक्र धारण करणारा, काळाचा अधिपती, सर्वोच्च स्थान असलेला परमेश्वर, सर्व काही आपल्या अधिपत्याखाली ठेवणारा, अत्यंत पराक्रमी आणि कठोर रूप असलेले, संपूर्ण विश्वचक्राचा नियंता, अत्यंत कुशल आणि दक्ष, जो भक्तांना अंतिम शांती आणि विश्रांती प्रदान करतो, संपूर्ण विश्वास योग्य मार्गदर्शन करणाऱ्या अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. तर हे होते सिंह रास असलेल्या व्यक्तींसाठीचे श्लोक. ज्यांना स्वतःचे रास, नक्षत्र, चरण माहीत नाही त्यांनी संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा. विष्णू सहस्त्रनाम येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एकच श्लोके विष्णू सहस्त्रनाम म्हणावे. त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते अवश्य पाहावे. कन्या राशीची माहिती श्लोक पुढच्या व्हिडिओमध्ये येतील, ते अवश्य पाहावे. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.